झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीमधल्या बलात्काराच्या घटनेनं देश हादरला असताना पिंपरी चिंचवडमध्येही एका 22 वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। चिंचवडमधल्या सुयश रुग्णालयात हा प्रकार घडलाय। विशेष म्हणजे या दवाखान्यात काम करणाऱ्या कंपाऊंडरनंच हा बलात्कार केलाय। सुभाष मुधळकर असं या नराधमाचं नाव आहे। झालेला प्रकार दडपून टाकण्यासाठी रुग्णालयाचे चालक डॉक्टर विशाल सोनावणे आणि वर्षा सोनावणे यांनी आरोपीच्या नातेवाईकांकडून खंडणी मागितल्याचं समोर आलंय। पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलंय। 22 वर्षीय मुलगी जी की मागच्या 6 महिन्यापासून त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होती, ती मेंटली रिटार्डेड आहे आणि असं असताना त्या ठिकाणी काम करणारा एक वॉर्ड बॉय यांनी तिच्यावर हा प्रकार बलात्काराचा प्रकार केलेला आहे। या संदर्भामध्ये जे काही डॉक्टर आहेत संबंधित हॉस्पिटलचे त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवण्याऐवजी त्यांच्यामध्ये आर्थिक समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आम्ही ह्या सर्वांच्या विरुद्ध कलम 376(2) 213 आणि 214 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। याच्यामध्ये आम्ही ह्या तीनही लोकांना म्हणजे सुभाष भाऊसाहेब मुदड की ज्याने ॲक्च्युली हा बलात्काराचा प्रकार केलेला आहे, त्यासह डॉक्टर विशाल सोनवणे, त्यांची पत्नी वर्षा सोनवणे या तिघांनाही अटक केलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।